आज मी बनवणार आहे पनीर मटर आणि गाजराचा हलवा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण। तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे मनाचे धागे। तर आज तुमच्यासोबत मी दोन रेसिपी शेअर करणार आहे। एक म्हणजे गाजराचा हलवा आणि दुसरं म्हणजे मटर पनीरची भाजी। तर हे मी अगोदरच कट करून ठेवलं होतं, कांदा टोमॅटो, आणि तुम्हाला जर आवडत असेल तर अद्रक सुद्धा टाका यामध्ये। लसणाच्या 4 पाकळ्या सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। त्यानंतर ह्याला छान असं परतून घ्यायचं। लाल असा कलर आला ना, त्यानंतर कलर आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचं। छान असं परतून घेतल्यानंतर तर त्यानंतर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे। तर आता मटरचं पण सीजन आहे आणि गाजराचं पण सीजन आहे, म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवणार असाल। तर त्यानंतर इथं मी मिक्सर मधून वाटून घेत आहे आणि जे मटर दिसत आहेत ते मी अगोदरच वाफवून ठेवले आहेत, म्हणजेच मी थोडेसे उकडून ठेवले आहेत। त्यानंतर थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट सुद्धा टाकू शकता। मी फक्त लसूण टाकले। त्यानंतर लसूण टाकल्यानंतर मसाला टाकला, थोडंसं तिखट टाकलं, त्यानंतर हे जे पेस्ट केली होती कांद्याची आणि टोमॅटोची ते टाकले। छान असं परतून घेते आणि मीठ वगैरे टाकायचे। पाणी थोड्या वेळातून टाकायचे, अगोदरच पाणी नाही टाकायचं। छान असा हा मसाला ना व्यवस्थित शिजू द्यायचे पहिल्यांदा, नंतरच टाकायचे। तर एक 5 मिनिट तर याला असं शिजू द्यायचे। छान असं तेल असं जर सुटायला लागलं ना, त्यानंतर त्यामध्ये पाणी वगैरे जर टाकू शकता तुम्ही। तर इथं तेल सुटत होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केले आणि त्यानंतर आणखीन थोड्या वेळातून टाकणार आहे। तर ह्याला आणखीन 5 मिनिट असंच शिजू द्यायचंय आणि यावरती काय होतं, ताट झाकून ठेवायला पाहिजे, कारण ना हे जास्त उडतं, अंगावरती पोळतं, त्यामुळे। त्यानंतर याला आणखीन थोडंसं पाणी टाकून मी हलवत आहे। तर यामध्ये आणखीन काय काय टाकायचे ते तुम्हाला सांगते। तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्यानंतर वरून आणखीन थोडीशी ना जे पनीर मसाला आहे तो थोडा टाकायचे आणि घरकुल मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्यानंतर एक विशेष म्हणलं तर यामध्ये टाकायचं जर झालं तर यामध्ये साखर नक्की टाका, आवडीने साखर टाका। यामुळे काय होतं, हॉटेल सारखी टेस्ट याला येते, त्यामुळे ह्या गोष्टी नक्की टाका। जर तुमच्याकडे बटर असेल तर ते सुद्धा तुम्ही थोडंसं टाकू शकता। तर मला असं काही वाटत नाही ते आवश्यक आहे असं, मी नाही टाकत, मी साखर टाकते, त्यामुळे खूप छान चव येते। साखर मीठ आणि कोथिंबीर वरून टाकायची। तर छान असं याला 5 मिनिट आणखीन थोडंसं वाफू द्यायचं। मी पनीर यामध्ये नाही टाकलं, फक्त मटर टाकलेत। तर मटरची भाजी सुद्धा पनीर सारखीच असते, फक्त यामध्ये पनीर ऍड करायचे। आणि पनीरला काय करायचंय, तेल पहिल्यांदा आपण कढईत टाकतो, त्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये या टायमिंगला टाकायचं। जसं की आपण मटर टाकतो त्या टायमिंगलाच पनीर सुद्धा टाकायचं आहे। तर छान अशी भाजी सुद्धा तयार झाली आहे। तर कशी वाटते, कलर खूप छान आला होता, पण यामध्ये व्यवस्थित असा कलर वाटत नाही आणि कलर टाकल्यासारखं असं, कारण लाल टमाटे होते त्यामुळे कलर मात्र खूप छान आला होता, असा नव्हता कलर, पण कॅमेरेमध्ये तो आला नाही व्यवस्थित। तर इथं आपली भाजी तयार झाली आहे मटरची। तर यानंतर आपण आता करूया गाजराचा हलवा, जे की मी अगोदरच खिसून ठेवलं होतं।
त्यानंतर साखर टाकल्यानंतर त्याला पाक सुटतो, त्यानंतर कमी प्रमाण असतं चिटकण्याचं, तर तरी सुद्धा हलवत राहायचे, त्यामुळे छान गाजराचा हलवा होतो। तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे, तर किती छान दिसत आहे। तर बिना दुधाचा आपण गाजराचा हलवा बनवू शकतो। तर तुम्हाला आवडला असेल एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही केला होता तर कसा लागला, दुधाचा कसा लागतो आणि बिना दुधाचा कसा गाजराचा हलवा लागतो ते सुद्धा मला नक्की सांगा। जर आणखीन कोणत्या याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला माझे पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की सांगा, कारण प्रश्न पडतो तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतील आणि कोणत्या गोष्टी नाही। जर सांगत असाल तर या गोष्टीचा व्हिडिओ कर, ह्या रेसिपीचा व्हिडिओ कर, तर ते तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।